नमस्कार, मी सौभाग्यवती शुभांगी दिगंबर देवांग 2004 पासून पनलुंकड कन्या शाळा जळगाव या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझे अध्यापनाचे विषय आहे इंग्रजी आणि इतिहास. सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना घरबसल्या अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव करता यावा यासाठी मी माझ्या अध्यापनाचे विषय जे आहे इंग्रजी आणि इतिहास याची व्हिडिओ सिरीज तयार करत आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनो, कसे आहात? मजेत ना? आज मी तुम्हाला माय इंग्लिश बुक 7 स्टँडर्ड 7 याच्यातलं पहिले युनिट शिकवणार आहे आणि आपण ऑनलाईन पद्धतीने शिकणार असल्यामुळे घरातल्या घरात तुम्हाला याचा अनुभव येईलच. हे पहा, पुस्तकाचं फ्रंट पेज तुम्हाला दिसतंय, माय इंग्लिश बुक 7 स्टँडर्ड 7. तर याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला 4 युनिट दिसतील. 4 युनिट आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4. प्रत्येक युनिटची जी सुरुवात आहे ती कवितेने झालेली आहे. उदाहरणार्थ पहा, इट्स अ स्मॉल वर्ड 1.1. युनिट 2 मध्ये दुसरी जी कविता आहे ती वी शॅल ओव्हरकम ही दुसरी आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे युनिट 3 याच्यामध्ये पण बघा 3.1 स्लीप बेबी स्लीप याची सुरुवात कशाने झालेली आहे? कवितेने. त्यानंतर युनिट 4 आहे डबल स्टँडर्ड. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या 7वीच्या पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये इंग्लिशच्या मध्ये 4 युनिटचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक युनिटची सुरुवात जी आहे ती कवितेने झालेली. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत युनिट 1 मधलं इट्स अ स्मॉल वर्ड ही कविता. बघा, ही कविता आहे इट्स अ स्मॉल वर्ड, युनिट 1.1. कवितेचे नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ड. The poet of this poem is Richard and Robert Sherman. जो कविता लिहितो त्याला काय म्हणतात? पोएट. POET. ठीक आहे. आणि जो धडे लिहितो म्हणजे उदाहरणार्थ स्वाध्याय लिहितात त्याला काय म्हणतात? रायटर. तर ही जी कविता लिहिलेली आहे ती कोणी लिहिलेली आहे? रॉबर्ट अँड रिचार्ड शेरमन यांनी. तर आपण बोलूया पहिल्या स्टांजाकडे. पहिला जो स्टांजा आहे, इट्स अ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर. देर इज सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाइम वी आर अवेअर. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. In this stanza, we comes to know that in this world, how much you can behave with others, how you feel. म्हणजे आपण जीवन जगत असताना या छोट्याशा जगामध्ये काय काय गोष्टी करतो. तो इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. हे जग कसं आहे? इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. हे जगामध्ये आपण हसतो पण. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. कधी कधी आपल्याला दुःखही होतं आणि मग आपण अश्रूही गाळतो. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. काही काही वेळेला आपल्याला काही करायची इच्छा असते म्हणून आपल्याकडे त्या आशाही असतात. म्हणजे या छोट्याशा जगामध्ये आपण आशाही बाळगतो. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर. काही काही गोष्टींना आपण घाबरतो पण. म्हणजेच काय? इन अ स्मॉल वर्ल्ड हाऊ यू बिहेव विथ दिस स्मॉल वर्ल्ड. अ लाफ्टर, टीयर्स, होप्स अँड फिअर्स. या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ लाफ्टर म्हणजे हसणे, टीयर्स म्हणजे अश्रू गाळणे, होप्स म्हणजे आशा ठेवणे अँड फिअर्स म्हणजे आपण घाबरतो. म्हणजे या जग जरी छोटं असलं तरी सुद्धा आपण या जगामध्ये काय काय करत असतो? हसत असतो, अश्रू गाळत असतो, आशावादी बनत असतो आणि फिअर्स असतो. ठीक आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय केल्या पाहिजे? देर इज अ सो मच दॅट वी शेअर. आपण त्या एकमेकांशी काय केल्या पाहिजे? आपण शेअर केल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे. आपल्याला कधी कधी दुःख होतं, कधी आनंद होतो, कधी आपल्याला वाईट वाटतं. तर आपण ह्या आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या पाहिजे. हे जग जरी छोटं असलं तरी. दॅट्स टाइम वी आर अवेअर. आणि मग आपण त्याच्यामुळे काय होतो? अवेअर होतो. अवेअर म्हणजेच काय? जागृत असणे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. जरी हे जग छोटं असलं तरी. बघा आता इथे स्मॉल म्हणजे छोटं आणि वर्ल्ड. वर्ल्ड हे छोटं आहे का?
नाही, म्हणजे इथे जे आपल्याला जे आहे ते ऑपोजिट वर्ड सापडलेला आहे. स्मॉलच्या ऑपोजिट काय आहे? बिग. वर्ल्ड हे जग हे मोठं आहे आणि ह्या जगामध्ये आपण स्वतः फार अतिशय सूक्ष्म आहोत, लहान आहोत. आणि जरी आपण लहान असलो तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतच असतात. म्हणजे लाफ्टर आहे, टीअर्स आहे, होप्स आहे, फिअर्स आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे? शेअर केल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारचा काय तयार होतो? अवेअरनेस होतो. इट्स अ स्मॉल वर्ड, इट्स अ स्मॉल वर्ड. या ज्या रिपिटेशन झालेल्या आहे या ठिकाणी, ह्या पूर्ण दुसरं जो सेकंड स्टँजा आहे, या सेकंड स्टँजामध्ये बघा, इट्स अ स्मॉल वर्ड. दीज लाईन्स आर रिपीटेड फॉर 4 टाइम्स. 1, 2, 3 and 4. Now turn to the third stanza. There is a just one moon. There is a just one moon and one golden sun. And a smile means friendship to everyone, though the mountain divide and the ocean are wide. It's a small word after all. बघा आता ह्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे? जगामध्ये पूर्ण पृथ्वी तलावर आपण बघितलं तर मून हा कसा आहे? एकटा. वन मून. सन पण कसा आहे? एकटाच आहे. पण त्याला उपमा दिलेली आहे गोल्डन. अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. मग आता आपल्याला या जगामध्ये, हे जग छोटं आहे बरोबर, हे जग छोटं असल्यामुळे या जगामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फ्रेंडशिप डेव्हलप करायची आहे. मग फ्रेंडशिप आपण कोणाशी करतो? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण फ्रेंडशिप कोणाशी करतो. जो आपल्या फायद्याचा असेल. जगामध्ये आजचे अनुभव तुम्हाला येतात की आपण फ्रेंडशिप फक्त जो आपल्या फायद्याचा असतो, जो आपला ऐकतो, जो आपलं सांगितलेलं लगेच ऐकतो, त्याच्याशी आपण लगेच फ्रेंडशिप करतो. पण तसं नाहीये. इथे त्यांनी सांगितलेलं आहे, द पोएट टेल्स टू अस दॅट वी मस्ट डेव्हलप अवर फ्रेंडशिप टू एव्हरीवन. प्रत्येकाशी करा. तर माझ्या मताप्रमाणे आपल्याला फ्रेंडशिपसाठी नेचर अँड सेल्फ एक्सपिरियन्स, आपला स्वतःचा अनुभव आणि निसर्ग यांच्याशी मैत्री आपण जर केली तर हे दोघं जे आहे ते आपल्याला कधीच दगा देऊ शकत नाही. आता प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो बरं. मग इथे या कवीचं काय म्हणणं आहे की फ्रेंडशिप टू एव्हरीवन, प्रत्येकाशी फ्रेंडशिप करा. मग फ्रेंडशिप आपली कशी असली पाहिजे? हिअर इज द वी फाइंड द कंपॅरिझन. कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळते. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. फ्रेंडशिपची तुलना कशाशी केलेली आहे? माउंटेनशी केलेली आहे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कशाशी केली या फ्रेंडशिपची तुलना? ओशनशी केलेली आहे. ओशन कसा असतो? वाईड असतो. आणि माउंटेन कसा असतो? उंच असतो. म्हणजे आपली जी मैत्री आहे ही आपली मैत्री कशी असली पाहिजे? सगळ्यांशी असली पाहिजे. एव्हरीवन, सगळ्यांशी असली पाहिजे. आणि ही जी मैत्री आहे आपली डोंगराप्रमाणे उंच असली पाहिजे. त्याच्याच प्रमाणे समुद्राप्रमाणे विस्तीर्ण असली पाहिजे. इट्स अ स्मॉल वर्ड. ठीक आहे, हे जग जरी आपलं छोटं असलं. इट्स अ स्मॉल वर्ड, इट्स अ स्मॉल वर्ड, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड. ठीक आहे. या कवितेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं? आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या शिकायला मिळाल्या. त्या म्हणजे हे जे जग आहे इट्स अ स्मॉल वर्ड. ठीक आहे, हे जग छोटं आहे आणि या जगामध्ये आपण असंख्य गोष्टी करत असतो. तर या असंख्य गोष्टी करत असताना आपण त्या आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवायच्या नाही आहेत. तर आपण त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे आणि आपण जागृत असलं पाहिजे ह्या जगामध्ये. तर आपल्याला हे जग छोटं भासणार नाही. त्याच्यानंतर आपण मैत्री केली पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आपल्याला. आणि मैत्री करताना ती प्रत्येकाशीच करायची आहे. आपल्या अनुभवांशी पण मैत्री करा, निसर्गाशी पण मैत्री करा. आणि ही मैत्री फक्त लिमिटेड नाही ठेवायची आहे, बाउंडिंग नाही ठेवायची. ती मैत्री कशी असली पाहिजे? डोंगरासारखी असली पाहिजे, समुद्रासारखी विस्तीर्ण असली पाहिजे. म्हणजे हे जग तुम्हाला छोटं भासणार नाहीये. ठीक आहे. ही कविता मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ही समजली असेल. आणि ह्या कवितेमध्ये जो पुढच्या पानावर जो वर्कशॉप दिले बघा, हा इंग्लिश वर्कशॉप दिसतोय. ही कविता तुम्हाला म्हणायला सांगितली. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं ही कविता तुम्ही वाचा. मी फ्लिपबुक दिलं होतं आणि या फ्लिपबुक मधून तुम्ही ती कविता वाचली असेल आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ती लिहिली पण असणार आहे वहीमध्ये. 200 पेजेस वही सांगितली होती, त्याच्यामध्ये ती कविता लिहा. आणि कविता लिहिल्यानंतर तुम्हाला त्याची समरी सुद्धा लिहायची. आता समरी लिहिताना तुम्ही ती मराठीमधून लिहिली तरी सुद्धा चालणार आहे आणि इंग्लिश मधून लिहिली तरी सुद्धा चालणार. समरी म्हणजे काय? त्या कवितेमध्ये कंटेंट काय आहे. कारण कवितेचे प्रश्नांची उत्तर लिहिताना आपल्याला तुम्ही कवितेच्या ओळी लिहितात तर ते कवितेच्या ओळी लिहून चालणार नाहीये. तुम्हाला ती कविता कितपत समजली, कशी समजली, काय समजली ते अत्यंत
महत्वाचा आहे. तर इथे बघा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बघा, द पोएम सेज, म्हणजे कविता काय म्हणते, कविता काय म्हणते. याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच पण आलेले आहेत. कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच पण आले. याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल भाग प्रश्नांचा सुद्धा विचारला जातो. ती असाइनमेंट मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. ही कवितेमध्ये काय म्हटलंय, अँड अ स्माइल मीन्स, स्माइल म्हणजे काय, फ्रेंडशिप ही नेहमी कशी असली पाहिजे, हसरी असली पाहिजे. प्रत्येक अशीच हसरी असली पाहिजे. आपलं हास्य जे आहे ते ओळखता आलं पाहिजे. Give example of other action and gesture that means the same in all parts of the world. Give 3 examples of gesture or action that have a specific meaning only in certain region. One such example would be the thumb up. आपण जेव्हा बघा अंगठा असा करतो की नाही, अंगठा असं आपण अंगठा असं करतो म्हणजेच काय, आपल्याला आनंद झाला पाहिजे. म्हणजे फ्रेंडशिप मध्ये आपण काय केलं पाहिजे, स्माइलिंग असलं पाहिजे. अजून कोणत्या ऍक्शन आहे बरं ज्याच्यामधून फ्रेंडशिप ही स्माइल होते, आपण स्मित हास्य करतो असं, म्हणजे आपल्याला आनंद झाला आहे की नाही. दुसरं जेस्चर, जेस्चर म्हणजे काय, आपण बॉडी पार्ट्स ऑफ द बॉडी विच इज यूज टू शो द ऍक्शन. काही काही वेळा ऍक्शन जे आहे दाखवताना आपण शब्द वापरत नाहीये. आपल्याला जर कुठे बाहेर जायचं नसेल तर आपण काय म्हणतो, मला यायचं नाहीये, म्हणजे आपण मान डोलवलं म्हणजे काय, नकार दाखवला. म्हणजे याच्यातूनच काय होतं, जेस्चर. हे आहे जेस्चर. आपण बॉडी पार्ट वापरलेला आहे. असे कोणते बॉडी पार्ट वापरले जातात ज्याच्यामधून शब्दांविना पण आपण काय करू शकतो, सांगू शकतो. हे इथे 3 एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे, 3 एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे. ते सुद्धा तुम्ही वर्कशॉप मध्ये लिहायचे. मी आता सांगितलं, नोडेड द मॅन, नोडेड द हेड. आपलं आपण डोकं हलवतो म्हणजे आपण काय म्हणतो की नाही, मला नाही यायचं तुझ्यासोबत, किंवा आपल्याला आनंद झाला असतो, आपण थम्स अप करतो असं. ठीक आहे. मग हा एक आहे. अजून कोणते बॉडी पार्ट आपण वापरतो की ज्याच्यामधून आपल्याला शब्दांविना पण आपण भाषा आपली कळवते. ठीक आहे. हे उदाहरण तुम्हाला लिहायचंय. ह्या वर्कशॉप मध्ये 5वं जे आहे, द फॉलोइंग सेंटेन्सेस आर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. यूज 3 एक्सप्रेशन टू प्रिपेअर सिम्पल conversation between 2 or more speaker. You may use the same expression more than once and add your own lines from pairs of groups and present the conversation in the classroom. आता याच्यामध्ये हा जो वर्कशॉप दिलेला आहे, या वर्कशॉप मध्ये पहिल्यांदा काय म्हटलंय, कविता म्हणा. आता ही कविता तुम्ही घरच्या घरी म्हणू शकतात पालकांच्या सोबत. त्याच्यानंतर नोट डाऊन पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स तुम्हाला काढता येतात माहिती आहे, शेवटचे जे असतात बघा. आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत ना, तर रायमिंग वर्ड्स या कवितेमधून कसे शोधणार बघा. पहिला जो आहे रायमिंग वर्ड्स, लाफ्टर, लाफ्टर अँड टियर. येईल का, नाही येणार. मग टियर अँड फिअर, कोणता आला शब्द, टियर, TEAR, टियर. आणि त्यालाच रायमिंग वर्ड काय आहे, फिअर. याला म्हणतात रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारे शब्द, यमक, यमक जुळतात की नाही याच्यामध्ये, उच्चार जो आहे तो सारखा होतो. मग यमक जुळणारे. त्याच्यानंतर आहे बघा, शेअर आणि अवेअर. दुसऱ्या रायमिंग वर्डची ही बघा, हे आहे, याला म्हणतो आपण शेअर, आणि त्यालाच रायमिंग काय आला, अवेअर. मग रायमिंग वर्ड्स काढता येतील तुम्हाला. ठीक आहे. अजून रायमिंग वर्ड आहे का याच्यामध्ये आलेले, आहे बघा, इथे बघा, मून आणि मून वन आहे रायमिंग. उच्चार सारखा येतोय, येत असेल तर आपण करायचंय. अशा प्रकारे ह्या कवितेमधून रायमिंग वर्डच्या जोड्या, पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स काढायचे. म्हणजे वर्कशॉप मधला पहिला प्रश्न कविता म्हणायची आहे. दुसरा जो आहे रायमिंग वर्ड्स काढायचा आहे. तिसरा गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. याचा अर्थ काय आहे, मी मगाशी तुम्हाला जेव्हा कविता समजावून सांगितली तेव्हा सांगितलं असेल. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. जग हे हसरं आहे, जगामध्ये आपण हसलंच पाहिजे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर मीन्स, आता तुम्ही याचा अर्थ मराठीतून लिहिला तरी पण चालणार आहे. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे काय, अश्रू. मग हे जगामध्ये अश्रू आहेत का, नाहीयेत. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप, आशावादी. होप्स म्हणजे काय, आशा. इट्स अ वर्ल्ड ऑफ फिअर. जगामध्ये ह्या गोष्टी आहेत, लाफ्टर, टीयर्स, होप्स अँड फिअर्स. म्हणजे पहिलं वर्कशॉप मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला समजला, दुसरा समजला, तिसरा समजला,
चौथ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जेस्चर यूज करायचे आहे, म्हणजे बॉडी लँग्वेज आपण ज्याच्यामध्ये न बोलता पण आपण काय करू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. अशी 3 उदाहरणं तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर ही जी 5वी एक्सरसाइज आहे याच्यामध्ये तुम्हाला शाळा सुरू होण्याच्या मध्ये आपण एक्सप्रेशन म्हणजे काय म्हणतो, अगो कशी आहेस, हॅलो, हाऊ आर यू, वेअर आर यू गोइंग समर सीझन, तू कुठे गेली होतीस समर मध्ये, कशी आहेस, तू सुद्धा ह्याच शाळेत ऍडमिशन घेतली का. तर हे कन्व्हर्सेशन तुम्हाला काय करायचंय, तयार करायचंय. मग आता कन्व्हर्सेशन तयार करताना तुम्ही आता पहिली जी आहे यू असेल, दुसरं जे आहे तुमची जी मैत्रीण असेल समजा स्नेहा, मग पहिल्यांदा यू काय म्हणाल, हॅलो स्नेहा, बघा इथे हॅलोचं स्पेलिंग दिलंय, हॅलो स्नेहा, हाऊ आर यू, म्हणजे पहिलं तुम्ही काय म्हणाल, हॅलो स्नेहा, हाऊ आर यू. मग आता स्नेहा तुम्हाला काय म्हणेल, आय एम फाईन. मग पुन्हा तुम्ही तिला विचारायचंय, मीट माय फ्रेंड्स, तुमच्यासोबत तुमची जर मैत्रीण असेल तर तुम्ही पुन्हा तुमच्यासारखं घ्यायचंय, यू मीट माय फ्रेंड्स. तुम्ही तिच्या मैत्रिणीचं तुमचं नाव जे असेल, तुमच्यासोबत जी मैत्रीण असेल तर त्या मैत्रिणीचं नाव लिहायचं, मीट माय फ्रेंड्स शीतल. ठीक आहे. मग इथे तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं अशा प्रकारे ह्या जो संपूर्ण जे दिलेलं आहे बघा, ब्ल्यू लाईन्स मध्ये जे ब्ल्यू कलर्स मध्ये जेवढे ते शब्द दिसत आहेत त्या सगळ्या शब्दांचा तुम्हाला काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. आणि ह्या सगळ्या शब्दांचा उपयोग करून काय करायचं आहे, कन्व्हर्सेशन तयार करायचंय. कन्व्हर्सेशन म्हणजे काय, संभाषणामध्ये मग एक किंवा एकापेक्षा जास्त विद्यार्थी तुम्ही इन्क्लूड करू शकतात. आणि हा संभाषण कुठलं आहे, अर्थात शाळेचा फर्स्ट डे, ऑन द फर्स्ट डे ऑफ द स्कूल. ठीक आहे. मग करता येईल. म्हणजे हा जो सगळा वर्कशॉप दिलेला आहे तो तुम्ही राईट डाऊन 3 ऑफ कन्व्हर्सेशन यू हॅव प्रिपेअर्ड प्रेझेंट अँड हिअर. म्हणजे तुम्ही जे तयार केलेलं कन्व्हर्सेशन आहे पालकांना तुम्ही ऐकवून दाखवा. ठीक आहे, तयार केलेलं. म्हणजे आज आपण इथे थांबूया. तुम्हाला हे कसं वाटलं, व्यवस्थित आहे. याच्यावरची जी असाइनमेंट आहे मी तुम्हाला लगेच PDF स्वरूपामध्ये देणार आहे, ती तुम्ही वहीमध्ये सोडवायची. माझ्या माहितीप्रमाणे आज आपण इथे थांबूया. मग नंतर उद्याला आपण 1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स, ही तारा आहे आणि तिच्या मित्रांना आपण भेटणार आहोत. बघा इथे नंतर मग हे तुम्हाला उद्याला मी सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही आज इंग्लिश वर्कशॉप हा सोडवून ठेवायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी समरी लिहायला सांगितलेली आहे, समरी पण लिहा. समरी मध्ये काय लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. समरीमध्ये ह्या कवितेमध्ये काय आपल्याला शिकायला मिळालं ते आपण लिहिणार आहोत. त्याच्यानंतर हा वर्कशॉप करायचा. आणि हा वर्कशॉप तुमचं झाला की उद्यालाच मी तुम्हाला काय करते, PDF टाकून देते. कशाचं, या कवितेवरच्या प्रश्नांचं.